बातमी आहे वसईमधून। वसईमधल्या औद्योगिक वसाहतीमध्ये सांडपाणी आलंय आणि औद्योगिक वसाहतीमध्ये डम्पिंगमधून सांडपाणी आलंय। पाण्यामुळे कामगारांच्या आरोग्याला आता धोका निर्माण झालाय। महापालिकेच्या नियोजन शून्य कारभाराचा हा फटका बसतोय। वसई विरार महापालिकेच्या भोईदापाडा इथं डम्पिंग ग्राउंडच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका डम्पिंग ग्राउंड शेजारी असलेल्या औद्योगिक वसाहतींना बसतोय। पावसाळा सुरू झाल्यापासून डम्पिंगमधून येणारं केमिकलयुक्त सांडपाणी कंपन्यांच्या रस्ते आणि परिसरातून वाहत आहे। या वाहणाऱ्या पाण्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा फेस तयार होतोय आणि प्रचंड दुर्गंधी येत असल्याचं इथल्या कामगारांचं म्हणणं आहे। त्यामुळे या कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न आता निर्माण झालाय। माझा प्रश्न असा आहे की डम्पिंगची जी प्रोसेस व्हायला पाहिजे ती कुठल्या प्रकारची प्रोसेस होत नाहीये। 98 करोडचा आम्ही पेपरला वाचलं होतं की ते डम्पिंगच्या प्रोसेससाठी त्या लोकांनी दुसऱ्या बाजूने एक गटार केलेला होता, तो त्यांचा बंद पडलेला आहे आणि तो पाणी आमच्या प्रायव्हेट प्रॉपर्टी मधून तो पाणी ड्रेनेजचं पाणी आपल्या डम्पिंग ग्राउंडचं पाणी खराब पाणी आमच्यामधून पास होतो आणि पावसाळ्यात जास्त पाणी पडल्यामुळे तो पाणी आमच्या पुऱ्या इंडस्ट्रीमध्ये जातो। प्रत्येकाच्या गाळ्यात गेल्यामुळे ज्यांच्या मशीनचं प्रोडक्शन आहे, आमचं मॅन्युफॅक्चर प्रोडक्शन आहे, हा सर्व हेल्डअप होऊन जातो। डम्पिंग ग्राउंड मधलं पाऊस पाणी पडल्यामुळे सगळं जे काही केमिकल युक्त जे काय मिक्स आहे त्याचं केमिकल आणि काळा जो पाणी त्याच्यातून निघतो तो सगळा काळा पाणी आमच्या सोसायटीच्या आवारातून जातोय आणि त्याच्यातून एवढी दुर्गंधी येते की 2 मिनिटं पण तुम्ही श्वास घेऊ शकत नाही आणि आरोग्याला पण खूप घातक आहे। आणि आमच्या इकडे जे पहिले पाणी होतं आमचं बोरिंगचं तेही खराब झालेलं आहे।